छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. कामराज नगर, रमाबाई आंबेडकर नगर या वॉर्ड नंबर 133 मध्ये कुमारी निर्मिती बिभीषण कानडे या आपल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत. आणि या लाडक्या बहिणींसाठी तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. सगळीकडे गर्दी आहे, भगवं वादळ इथं दिसतंय. तुम्ही ठरवलेलं आहे ना, इथं नारळ फोडलाय, आता भगवा फडकवायचं काम तुमचं आहे. आणि एक लाडकी बहीण उभी आहे आणि या लाडक्या बहिणी पण इकडे उपस्थित आहे. मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली ना, चालू आहे ना. कोणी किती आलं, कोणी किती माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय की सगळ्यात मोठं मुंबईतलं क्लस्टर जे महायुती सरकार करतोय, SRA आणि MMRDAच्या माध्यमातून काम सुरू झालं. पहिल्या फेजचं काम सुरू झालं. 15-20 वर्ष लोकांना भाडं मिळत नव्हतं. हा एकनाथ शिंदे स्वतः चेक इथे वाटायला आला होता. 160 कोटी रुपयाचं भाडं आपण दिलं ना चेकने. परमेश्वर कदम यांनी आता मला सांगितलंय की दुसऱ्या टप्प्याचं पण भाडं लवकर द्या. मी आपल्याला सांगतो, फेब्रुवारी मध्ये दुसऱ्या टप्प्याचं पण भाडं द्या. कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. मी सांगितलं होतं भूमिपूजन आपण कधी करणार, तो कुठला दिवस होता? 14 ऑक्टोबर ब्रह्मदीक्षा दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन होता. आणि मी सांगितलं होतं मुखर्जींना MMRDAच्या, मला याच दिवशी भूमिपूजन करायचं आहे. आणि मग सगळी तयारी करून आपण दिलेला शब्द पाळला ना. आणि म्हणून आता क्लस्टर होईल. मोठ्या क्लस्टर मध्ये हॉस्पिटल होईल, शाळा होईल, मुलांना खेळायला ग्राउंड होईल, तुम्हाला फिरायला गार्डन होईल आणि सर्व व्यवस्था या ठिकाणी होईल. अंतर्गत रस्ते होतील. एवढं मोठं क्लस्टर किती एकरचं आहे? 17,000 घरांचं क्लस्टर 90 एकर मध्ये आहे. हे सगळ्यात पहिलं प्राधान्य आम्ही क्लस्टरचं रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरला दिलेला. SRAच्या इतिहासात 2 बेसमेंट पार्किंग पहिल्यांदा दिलेली आहे. तुमचं जीवनमान, राहणीमान चांगलं झालं पाहिजे. तुमचे पाहुणे आल्यावर खुश झाले पाहिजे, एकदम बढिया घर आहे. मी त्या MMRDAला सांगितलंय 2 पैसे कमी कमवायला सांगा कॉन्ट्रॅक्टरला, पण क्वालिटी काम पाहिजे, चांगलं काम. आणि ज्या दिवशी तुम्हाला घराच्या किल्ल्या चाव्या मिळतील त्याच दिवशी एकनाथ शिंदेला आनंद होईल. आणि म्हणून परमेश्वर कदम आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. पाठपुरावा तुम्ही केला. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी इथं उपस्थित आहे. मी नेहमी सांगतो, ज्या उमेदवाराच्या पाठीशी महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला येणार ना. पहिला नंबर बघा,
तुमच्यासाठी या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना एवढा मोठा धाडसी निर्णय घेतला सगळ्यांना घरं देण्याचा. आता मला सगळ्यांनी हात वर करून शब्द द्या की 15 तारखेला धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.